सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. अंधकार छायेचा दिवस जवळ, प्रभू कृपेचा उपयोग करा. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. पडीक जमीनही बहुत आहे, यापुढे दृष्टांताने. येशूची भेट त्यांना देण्यास जा पुढे तुम्ही प्रेमाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. बहुत देशांनी या जगात थांबविला वचनांचा प्रचार. तुम्हा समोर हे उघडे दार, संधी साधून करा प्रचार. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. आजच्या मन्नाकरता निवडलेला शास्त्रभाग पेत्राचे पहिले पत्र याचा 2 अध्याय वचने 21 ते 24. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय वचने 21 ते 24. कारण याचकरिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे, कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेने करून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे, म्हणून त्याने तुम्हाकरता कित्ता घालून दिला आहे. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख भोगीत असता त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करण्याकडे स्वतःला सोपवून दिले. त्याने स्वतःची, तुमची, आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आजचे वाचलेले शास्त्रभाग पेत्राचे पहिले पत्र त्याचा 2 अध्याय वचन 21 ते 24. या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आमचा आदर्श आहे. या वचनामध्ये आपल्याला हे दर्शवलेलं आहे की येशू ख्रिस्त आमचा आदर्श आहे. प्रभू स्वतंत्र होता, पण त्याने स्वतःला पित्याच्या अधीन केले. आता तो स्वतंत्र राहिला नाही. त्याने आपल्या इच्छेप्रमाणे काहीही केलं नाही. सर्व काही देवपित्याच्या इच्छेनुसार तो या धर्तीवर जगला. आपण प्रभूच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे असे जर आपल्याला वाटतंय, तर आम्हाला परमेश्वराच्या अधीन राहून
जीवन जगणे खूप गरजेचं आहे. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व सहन करून स्वतःला न्याय करणाऱ्याच्या हाती सोपलेला आहे, त्याच प्रकारे आम्हालाही स्वतःला प्रत्येक स्थितीत परमेश्वराला अधीन राहून जगणे अत्यंत गरजेचं आहे. प्रेषितांचे कृत्य 14वा अध्याय आणि वचन 22 सांगते की आपणास पुष्कळ दुःख सहन करून देवाच्या राज्यामध्ये जाणे आहे. त्याचप्रमाणे 1 योहन्ना त्याचा 2वा अध्याय वचन 6 आपल्याला सांगते, मी त्याच्या ठायी राहतो असे म्हणणाऱ्यांनी तो जसा चालला तसेच चालावे. आज माझ्या प्रियानो, देवाचं वचन आपल्याला स्पष्ट सांगते की आम्हाला देवाच्या अधीन राहून जगणे आणि प्रत्येक स्थितीत देवाला गौरव देणारं जीवन जगून आम्हाला एक चित्ता बनण्याची गरज आहे. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा आपण आपलं जीवन परमेश्वराच्या अधीन करणार. जर आम्ही स्वतःच्या जीवनाला परमेश्वराच्या अधीन केलेलं नाही तर कुठलीही गोष्ट आम्ही ज्या प्रकारे येशू ख्रिस्ताने आमच्या समोर एक आदर्श जीवन जगला, आदर्श आम्हाला देऊन गेला, आम्ही तसं जगू शकणार नाही. आमच्या जीवनाचा आदर्श कोणापुढेही राहणार नाही. म्हणून गरजेचं आहे की आम्ही देवाच्या अधीन राहून जीवन जगावं. प्रार्थना करूया. प्रिय देवा, आम्ही तुला धन्यवाद करतो. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त या धर्तीवर जगत असताना सर्व सहन करू नये प्रभूजी, आपल्या अधिकाराचा वापर केला नाही किंवा कोणालाही तो वाईट बोलला नाही, कोणावरही प्रिय प्रभू आपला क्रोध व्यक्त केला नाही, परंतु त्याने सर्व सहन करून देवा आमच्यासाठी आदर्श तो बनला. म्हणून देवापा, कारण तो पित्याच्या अधीन होता, प्रिय प्रभू आम्हाला देखील प्रिय प्रभू इतरांसाठी आदर्श बनण्यासाठी देवा आम्हालाही तुझ्या प्रती आदर्श जीवन जगण्यासाठी सहायता कर. प्रभू आम्हाला तुझ्या प्रती पवित्र परमेश्वरा अधीन राहून जगून इतरांसाठी आदर्श जीवन बनण्यासाठी सहाय्य कर. प्रिय देवा, आम्ही तुझे आभार मानतो की आम्हाला तुझ्या अधीन राहून जगण्यासाठी तुझी कृपा पुरव. सर्व महिमा तुला देतो. ख्रिस्त येशूच्या नावात प्रार्थना करतोय, म्हणून तो एक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.